जय माधव मुरारी, हे नाथ नारायण देवो देवा। जय जय हरि जय माधव मुरारी, हे नाथ नारायण देवो देवा। हरिओम नमस्कार मित्रांनो, सर्व आरोग्यप्रेमी योग साधकांचे योग विद्याधाम धुळे या यूट्यूब चॅनलमध्ये मी इंजिनियर यशवंत गिरासे हार्दिक स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये जलनेती क्रिया कशा पद्धतीने करावी याविषयीचे मार्गदर्शन आपण पाहिले। आज मी तुम्हाला वमन धोती ही शुद्धी क्रिया कशा पद्धतीने करावी याविषयीचे मार्गदर्शन करणार आहे। वमन धोती या क्रियेला अनेक असे नाव आहेत। हिंदीमध्ये त्याला कुंजल क्रिया असे देखील म्हणतात। गजकर्णी क्रिया असे देखील या क्रियेस नाव दिलेले आहे। गजकर्णी म्हणजे हत्ती ज्या पद्धतीने आपल्या सोंडेमध्ये पाणी भरतो आणि त्यानंतर बाहेर काढतो त्याच पद्धतीने ही क्रिया करायची असते। ही शुद्धी क्रिया केल्याने वात, पित्त, कफ संबंधित सर्व रोग नाहीसे होतात। अपचन, गॅस, डिसऑर्डर, बद्धकोष्ठता यासारख्या ओटीपोटातील आजार दूर होतात आणि पोट स्वच्छ राहते। तसेच पाचन शक्ती देखील वाढते। जुनाट सर्दी, खोकला, दमा, त्वचा रोग, ॲलर्जी, अनुवांशिक आजार टाळण्यासाठी तसेच पीसीओडी, पिरियड प्रॉब्लेम साठी देखील ही क्रिया अतिशय लाभदायक ठरत असते। या क्रियेमुळे तोंड, जीभ व दात यांचे आजार देखील दूर होण्यास मदत होत असते। ही क्रिया कोणी करू नये? ज्यांना हाय बीपी, हर्निया, अल्सर असा त्रास असेल त्यांनी ही घेतल्यावर पाणी पडत नसेल तर तुम्हाला उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांचा वापर करायचा आहे। म्हणजेच तर्जनी, मध्यमा आणि अनामिका ही तीनही बोट तुम्हाला तोंडात जिभेच्या शेवटचा भाग यावर घर्षण करायचे आहे, जेणेकरून पाणी बाहेर येण्यास मदत होईल आणि या पद्धतीने तुमची वमन क्रिया ही पूर्ण होईल। संपूर्ण शरीरातील घाण ही बाहेर टाकली जाईल। जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही प्यायलेले संपूर्ण पाणी हे बाहेर आलेले नाही, काही पाणी हे पोटातच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर काळजी करायची गरज नाही। 2 किंवा 3 तासांमध्ये मल किंवा मूत्रमार्गाद्वारे हे पाणी बाहेर पडेल, त्यामुळे कोणतीही काळजी करू नका। तुम्ही जर नवीन असाल तर ही क्रिया तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता। समजा तुम्ही योग साधक आहात, नियमितपणे योग करत आहात तर तुम्ही महिन्यातून 2दा देखील ही क्रिया करू शकता। ही क्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 मिनिटे शवासनात झोपून राहायचे आहे। त्यानंतर 1 किंवा 2 तासांनी तुम्हाला मुगाच्या डाळची खिचडी, त्यामध्ये तुम्ही तूप देखील ऍड करू शकता, अशी मूग डाळची खिचडी तुम्हाला खायची आहे। आणि संध्याकाळी देखील तुम्हाला हलका आहार घ्यायचा आहे। अशा पद्धतीने यशस्वीरित्या वमन धोती क्रिया ही तुमची पूर्ण होत असते।